कधी रिमझिम, कधी मुसळधार. पावसाला कोण थांबवणार? असेच असतात शब्द. जेव्हा ते आतून उसळतात ना, तेव्हा त्याची कविता बनते. पावसात भिजताना किंवा पाऊस सोबत असताना फक्त एक कप चहा आणि कविता, भारीच ना? नमस्कार मंडळी, मी संयोगिता जनाई एंटरटेनमेंटच्या देश टॉक या आपल्या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करते. आम्ही आलोय खास तुमच्यासाठी घेऊन एकदम झकास पावसाळी नजराणा, म्हणजेच पावसाच्या कविता आणि गप्पा. हो, हीच ती जागा जिथे शब्द भिजतात, भावना ओथमतात आणि कवितेला खरंच पावसाचा साथ चढतो. आजचा पॉडकास्ट थोडा हटके आहे, कारण इथे राजकारणाच्या चर्चा नाही आहेत आणि वादविवाद पण नाही आहेत. इथे आहे फक्त एकच आणि एकच गोष्ट, ती म्हणजे प्रत्येक प्रकारच्या भावनांची सुबक ठेवण, म्हणजेच कविता, जी कधी आठवणीतून येते, कधी ती शब्दातून वाहते. सो करांडला रिसॉर्टच्या निसर्गरम्य मोकळ्या जागेत दिसे जे कवीला न दिसते रवीला. तर या कवीला नेमकं काय दिसतं जे रवीला दिसत नाही, तेच अनुभवा आजच्या पॉडकास्टमध्ये. मग आज नटलेल्या थटलेल्या कवितेचा शृंगार पाहण्यासारखं असणार आहे बरं का. चला तर मग सुरुवात करूया. आज आपल्याला 6 कलावंत लाभलेले आहेत, ज्याच्यामध्ये 3 कवी आहेत आणि 3 कवयित्री आहेत. आणि त्यामुळे भरपूर कवितेच्या सरीवर सरी आपल्यावर बरसणारच आहेत. त्यामुळे भिजायला नक्कीच तयार राहा शब्दांच्या प्रवाहात. सगळ्यात आधी कवितेचा श्री गणेशा आपल्यात सगळ्यात मोठे आणि अनुभवी अशा श्री बबन सराडकर सरांपासून आपण सुरुवात करणार आहोत. साहित्य पारंगत, संगीत विशारद आणि विदर्भ जनजागरचे संपादक बबन सराडकर हे एक प्रगल्भ कवी, समीक्षक आणि संगीत अभ्यासक आहेत. चंद्रबन, हंबर, पापण पालखी, समुद्र पक्षी, कृष्णविवर ह्यासारखे संग्रह यांचे प्रकाशित असून चंद्रबन या पहिल्याच संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा केशवसूत पुरस्कार यांना प्राप्त झालेला आहे. हा संग्रह अमरावती विद्यापीठाच्या MA अभ्यासक्रमातही होता. या संग्रहाला कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, हृदयनाथ मंगेशकर यासारख्या दिग्गजांचा पाठिंबा लाभलेला आहे. ह्यांच्या साहित्यावर 4 संशोधकांनी MPhil केलेले आहे. एकाने PhD केलेली आहे, तर 3 संशोधन प्रबंध अजूनही प्रगतीपथावर आहेत. त्यांनी अनेक राज्यस्तरीय संमेलनाला अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन सुद्धा केलेले आहे. त्यांना जीवन गौरव, निरिजा गांधी काव्य पुरस्कार, आंतरराष्ट्रीय काव्य गौरव ह्यासारखे अनेक पुरस्कार लाभले आहेत. साहित्य अकादमीसह विविध मंचावर, सोबतच आकाशवाणी, दूरदर्शनवर त्यांच्या कविता आणि गायनाचे वेळोवेळी प्रसारण झाले आहेत. तर आपण सुरुवात करूया पहिल्या कवितेची, पहिल्या सरीपासून, ते म्हणजे श्री बबन सराडकर. टाळ्यांच्या याने आपण यांना. पाऊस नावाची कविता आहे. कसं आहे की आपल्या अंगावर जखमा झाल्या तर त्या मलमाने किंवा औषधाने भरून येतात, पण मनावर जर जखमा झाल्या तर त्या खूप खोल असतात. हा संदर्भ घेऊन ही पावसाची कविता आहे. धरणीवरील भेगा, धरणीवरील भेगा बुजतात पावसाने. धरणीवरील भेगा बुजतात पावसाने. भेगा मना मनाच्या बुजवायच्या कशाने. वाह, क्या बात. धरणीवरील भेगा बुजतात पावसाने. भेगा मना मनाच्या बुजवायच्या कशाने. मी रंगवीत गेलो, मी रंगवीत गेलो स्वप्ने फळा फुलांची. वाह. मी रंगवीत गेलो स्वप्ने फळा फुलांची. स्वप्ने फळा फुलांची, स्वप्ने फळा फुलांची. पाऊस पाऊस वागला का वर्जस्वराप्रमाणे. वर्जस्वराप्रमाणे. भेगा मना मनाच्या बुजवायच्या कशा.
सुकल्या झऱ्याप्रमाणे सुकल्या झऱ्याप्रमाणे सुकला कसा जिव्हाळा हा सुकल्या झऱ्याप्रमाणे सुकल्या झऱ्याप्रमाणे सुकला कसा जिव्हाळा सुकला कसा जिव्हाळा सुकला कसा जिव्हाळा व्हावे व्हावे दिलेर थोडे बरसून पावसा हा क्या बात है. भेगा मनाच्या बुजवायच्या कशाने डोळ्यात माणसाच्या वात्सल्य आटले का डोळ्यात माणसाच्या डोळ्यात माणसाच्या वात्सल्य आटले का वात्सल्य आटले का वात्सल्य आटले का ढग ढग पेटतील तेव्हा विझवायचे हा हा क्या बात. ढगत जेव्हा पेटतात भेगा मनाच्या बुजवायच्या कशा आणि शेवटला शरा बघा पाण्यास रंग नाही हम्म. पाण्यास रंग नाही कुठला तुरुंग नाही पाण्यास रंग नाही कुठला तुरुंग नाही कुठला तुरुंग नाही कुठला तुरुंग नाही धर्मात कैद केला माणूस माणे हा क्या बात है क्या बात है, क्या बात. मनाच्या बुजवायच्या कशा धरणीवरील भेगा बुजतात पावसाने क्या भेगा मनाच्या बुजवायच्या कशा बुजवायच्या कशा बुजवायच्या कशा वाह वाह क्या बात है बाबा खूपच छान. सरांच्या कविता ऐकून ढग पेटतील म्हणजे फार मोठा विचार कशाने ढग पेटणे तुरुंग फार सुंदर शब्द टाकले फार सुंदर विचार त्या कवितेमध्ये होते. भेगा मनाच्या बुजवायच्या कशाने याचं उत्तर शेवटच्या शिरात आहे. शेवटच्या शिरात आहे ते. तर हा अखंड काळाचा प्रश्न आहे मनाचा मग तो अगदी महाभारतापासून असो नाही तर कधीही असो हा नेहमीच असणार आहे मनाच्या भेगा आणि त्यातल्या ज्या भावना आहेत त्या. तर आपण वळूया आता दुसऱ्या कवयित्रीकडे सुषमा देशपांडे मुलमुले मॅडम. ह्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ह्या लेखन निवेदन अभिनय आणि कार्यक्रम सादरीकरण क्षेत्रात सक्रिय असलेल्या एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी साहित्य नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय योगदान दिले आहे. त्यांनी 300हून अधिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले असून स्वलिखित कथा कवितांचे सादरीकरण विदर्भासह इतर राज्यात सादर केले आहे. दिवे अत्तराचे हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध असून त्याला कविवर्य कृ ब निकुंभ स्मृती पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्या कथा कविता व लेख विविध वृत्तपत्रे नियतकालिके व दिवाळी अंकात प्रसिद्ध झाले आहेत. नागपूर आकाशवाणीवरून त्यांच्या ललित भाषणाचे व कथाकथनाचे प्रसारण झाले आहे. त्या सध्या अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्था नागपूरच्या उपाध्यक्ष आहेत. तर कवितेच्या दुसऱ्या सरीला आपण मुलमुले मॅडमकडे वळूया. मला असं वाटतं जगात सगळ्यात जास्त जगात किंवा आपल्या मराठी साहित्यात विशेष करून सगळ्यात जास्त कविता जर कशावर झाल्या असतील तर त्या एक चंद्रावर आहेत आणि दुसऱ्या पावसावर आहेत. तर पावसाची ही कविता
दादांच्या कवितेनंतर खरं असं सादर करायची म्हणजे दडपण असतं. इतकी सुंदर कविता तुमची. पण तर सचिन तेंडुलकर नंतर बॅटिंग, अगदी अगदी तसंच आहे हे. तर ही कविता आहे, कवितेचं शीर्षक आहे पावसा. पावसापासून आपण काय घ्यायचं? पावसा, खालून वर जाताना काय असतं तुझ्यापाशी? पावसा, खालून वर जाताना काय असतं तुझ्यापाशी? रंगरूप गंधाविना वाफच तर असतो साजीशी. पावसा, खालून वर जाताना काय असतं तुझ्यापाशी? रंगरूप गंधाविना वाफच तर असतो साजीशी. पण वर गेलास की तुला ईश्वरी करुणेचा स्पर्श होतो. पण वर गेलास की तुला ईश्वरी करुणेचा स्पर्श होतो. आणि किती किती सुंदर होऊन रे तू परत येतो. येताना सोबत आणतोस गार गार ओले वारे. येताना सोबत आणतोस गार गार ओले वारे. सुगंधी अत्तर मोर पिसारे. सुगंधी अत्तर मोर पिसारे. अंगभर सुखाचे शहारे. तापलेल्या अवनीचा जीव शांत शांत करीत जातोस. तापलेल्या अवनीचा जीव शांत शांत करीत जातोस. देण्यातला आनंद अंतरंगी साठवत जातोस. तू आणलेल्या मृगधारात ती सचैल भिजून घेते. काही आत साठवते आणि खूप काही वाटून देते. साठवलेलं रुजून येतं हिरवाईनं नटून येतं. तुझ्यासाठी तिचं मन कृतज्ञतेनं भरून येतं. तुझ्यासारखं वर जाणं आम्हालाही जमलं पाहिजे. अहम विना हलकं राहणं तुझ्यापासून शिकलं पाहिजे. तुझ्यासारखं वर जाणं आम्हालाही जमलं पाहिजे. अहम विना हलकं राहणं तुझ्यापासून शिकलं पाहिजे. दैवी करुणेचा स्पर्श कसा असतो कळलं पाहिजे. देणारा होत सुंदर व्हायचं. हेच नेमकं वळलं पाहिजे. क्या बात आहे, क्या म्हणजे एक नम्रता कशी असावी हे पावसापासून, विनय कसा असावा हे पावसापासून आपण शिकलं पाहिजे. खूपच सुंदर. खूप छान, खूप छान. त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पावसासारखं वर जाणं आपल्यालाही जमलं पाहिजे. हलकं नक्कीच हलकं होणं जमलं पाहिजे आणि वर जाणं जमलं पाहिजे. नाही का, वाफ होते पाण्याची म्हणून वर जाते, ती हलकी होते. क्या बात आहे. कवितेच्या सरीवर सरी बरसतच आहेत. आणि आता पुढचा एक मोठे कवी कलावंत म्हणून आपल्याकडे जे आहेत ते आहेत डॉक्टर अशोक काळे सर. डॉक्टर अशोक काळे हे एक संवेदनशील कवी, लेखक आणि विचारवंत आहेत. त्यांनी मनातली पाखरं, चांदण वेचणीच्या कविता, कॅनव्हास यासारखे काव्यसंग्रह, अपहरण ही कादंबरी आणि रंगरेषा हे रेखाटन संग्रह प्रकाशित केले आहेत. त्यांच्या साहित्य सृजनाला शांता शेळके प्रतिष्ठान, बाबूराव बागुल पुरस्कार, पन्नालाल भंडारी साहित्य गौरव अशा विविध मान्यवर पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहेत. त्यांनी विमुक्त व अभिलाषा यासारखे लघुपट देखील दिग्दर्शित केले असून त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील त्यांच्या सृजनशील योगदानामुळे त्यांचा राज्यभर विशेष आदर आहे. डॉक्टर भाल भोळे विचार मंच, नागपूर यांचे ते संस्थापक सचिव आहेत. साहित्यिक माध्यमातून ते सातत्याने सामाजिक संवाद घडवून आणत असतात आणि असाच एक साहित्यिक माध्यमातून आज आपण इथे जमलेलो आहेत. तर वळूया त्यांच्याकडे, त्यांच्या कवितेकडे. नमस्कार. पाऊस हा सगळ्या सृष्टीला, सगळ्या मानवाला आनंद देत असतो. परंतु एखाद्या वर्षी पाऊस असाही असतो की जो दुःखदायक असतो. कवितेचं शीर्षक आहे यंदाचा पाऊस आणि याला संदर्भ आहे कोरोनाचा काळ. कोरोनाच्या काळात एरवी अंतर्मनाला ऊर्जा देणारा, झाडा फुलांना हसविणारा, मातीला सुगंधित करणारा पाऊस यंदा मला उदास वाटतोय. एरवी अंतर्मनाला ऊर्जा देणारा, झाडा फुलांना हसविणारा,
मातीला सुगंधित करणारा पाऊस यंदा मला उदास वाटतोय. मरण प्रेतांच्या वार्तेने व्याकुळ झालाय संपूर्ण आसमंत. मरण प्रेतांच्या वार्तेने व्याकुळ झालाय संपूर्ण आसमंत. दानापाणी नसलेल्या घरट्यांकडे अनवाणी पावलांनी परतणारे माणसांचे थवे. त्या काळात सगळे आपापल्या घरट्याकडे परत चालले होते आणि तिथे दानापाणी काही नव्हतं तरीही चालले होते. दानापाणी नसलेल्या घरट्यांकडे अनवाणी पावलांनी परतणारे माणसाचे तवे. त्यांच्या वेदनांना चित्रमय बघताना मी निशब्द शून्य होतो. म्हणून म्हणतो यंदाचा पाऊस उदास वाटतोय. खरंच तसं होतं त्या दिवसांमध्ये. हो. सगळं उदास. अशोक सरांसाठी स्पेशली खूप छान त्या काळामध्ये तुम्ही पावसाला कनेक्ट केलं ॲक्च्युली, की म्हणजे जे आसवं लोक गाळत होती त्याच्याशी तुम्ही पावसाला कनेक्ट केलं, की तो सुद्धा कदाचित त्यासाठीच रडतोय किंवा असं काहीचं म्हणता येईल, उदास वाटतोय. छान, म्हणजे छान संकल्पना आहे की सगळ्या जगासोबत तो सुद्धा, निसर्ग सुद्धा एक उदास म्हणून. तर आता आपण वळणार आहोत पुढच्या कवयित्रीकडे. प्राध्यापक मीनल येवले मॅम या एक प्रतिभा संपन्न कवयित्री व ललित लेखिका आहेत. त्यांचे मोहोर, परीघ आणि मी मातीचे फूल, विखुरलेले स्वप्न चांदणे यासह 5 कविता संग्रह आणि आंदन, रुजवाई, एकांताचे कंगोरे यासारखे ललित लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या लेखनात सामाजिक जाणीव, स्त्रीमन आणि निसर्गाचे हृदयस्पर्शी दर्शन घडते आणि विविध साहित्य संस्थांमध्ये, वृत्तपत्रांमधून व आकाशवाणीवर त्या सातत्याने लेखन आणि वाचन करत असतात. आणि आज आपल्यासोबत आहेत त्यांच्या पावसाची आणखी एक आपल्याकडे सर जोडण्यासाठी. तर मीनल येवले मॅम. पावसाचंच कवी संमेलन आहे, त्याच्यामुळे स्वाभाविकच माझी कविता सुद्धा पावसाची आहे. कवितेचं शीर्षक आहे विठ्ठल सावळा. आला बेभान पाऊस क्षमे धरेची काहिली. आला बेभान पाऊस क्षमे धरेची काहिली. अभिषेकाची ओंजळ चराचराला वाहिली. अभिषेकाची ओंजळ चराचराला वाहिली. धनी सुखावला मणी दाणे पेरले मातीत. धनी सुखावला मणी दाणे पेरले मातीत. इथे तिथे हिरवाई कंच भरून राहिली. इथे तिथे हिरवाई कंच भरून राहिली. जीव फुटला ओढ्यांना. पाऊस आल्यामुळे निसर्गात काय काय बदल झाले. जीव फुटला ओढ्यांना ताल धरून नाचती. डोळ्यातील पाखरांच्या स्वप्ने निर्झर वाचती. जीव फुटला ओढ्यांना ताल धरून नाचती. डोळ्यातील पाखरांच्या स्वप्ने निर्झर वाचती. नदी नाले ओसंडून तृप्त तृप्त झाली धरा. नदी नाले ओसंडून तृप्त तृप्त झाली धरा. खोल ओलाव्याचे कुंभ तिच्या उरात साचती. खोल ओलाव्याचे कुंभ तिच्या उरात साचती. झाडा झुडुपांची दाटी. झाडा झुडुपांची दाटी अंगोपांगी बहरले. झाडा झुडुपांची दाटी अंगोपांगी बहरले. शेत भाताचे हिरवे चौकोनात अंथरले. शेत भाताचे हिरवे चौकोनात अंथरले. सैर भैर रानवारा गाई चैतन्याचे गीत. सैर भैर रानवारा गाई चैतन्याचे गीत. ऋतुमती मायमाती तिचे डोहाळे पुरले. ऋतुमती मायमाती तिचे डोहाळे पुरले. उमटली गोपद्मे. उमटली गोपद्मे ओल्या चिखलाच्या वाटा. उमटली गोपद्मे ओल्या चिखलाच्या वाटा. घेई वाहन हातात ऋते कच्च कन काटा. घेई वाहन हातात ऋते कच्च कन काटा. डोळा हिरवस पान राखी दिन रात निगा.
डोळा हिरव सपान राखी दिन रात निगा, तेव्हा धन्याच्या नशिबी येई कष्टण्याचा वाटा, तेव्हा धन्याच्या नशिबी छान. येई कष्टण्याचा वाटा. शेवटलं कडवं. धनी सुखावला मणी, धनी सुखावला मनी बहरला शेतमळा, धनी सुखावला मनी बहरला शेतमळा, शेती मातीत विठ्ठल भाडी ढेकळाचा टिळा, शेती मातीत विठ्ठल भाडी ढेकळाचा टिळा. नाही भजन कीर्तन नाही पंढरीची वारी, नाही भजन कीर्तन नाही पंढरीची वारी, रोपा रोपातून भेटे त्याला विठ्ठल सावळा, रोपा रोपातून भेटे त्याला विठ्ठल सावळा. छान, सुंदर. ढेकळाची चांगली प्रतिमा तिळा ढेकळाचा. सुरुवातीला वाटतं नुसतं विठ्ठलावरच म्हणतात. हा आम्हालाही तसंच वाटलं. पण नंतर बरोबर तुम्ही त्याला कृषीवालाचं जीवन, हा हा छान. आपला शेतकरी प्रतिमा बंधू, छान वापरली. जे आपण अगदी जवळून पाहतो. नक्कीच. कुठेतरी त्यांचाही विचार पावसाच्या माध्यमातून झालेला आहे. सगळ्यात छान ते डोहाळे, तो शब्द सुंदर आलेला आहे, खूप छान आलेला आहे, खूप छान. आणि ते काट्याचं पण व्यवस्थित. हा ते पण खूप सुंदर झालं. स्त्री आणि चौथ्या ओळीत यमक आहे. हो. तिसरी ओळ हा, हा. असं ते. आणि तो ढेकलाचा टिळा खूप वा, वा. अप्रतिम. छान. आणि पायतान घालता येत नाही चिखलामध्ये. तेही शेतकऱ्याचं तेही दुःख सहन करावं लागतं शेतकऱ्याला. आणि या कवितेच्या निर्मिती मागचं कारण असं की आपलं पाऊस कवी संमेलन अगदी ताजी कोरी स्पेशल. छान, मस्त. छान. आता आपण वळणार आहोत संजय गोडघाटे सरांकडे. संजय गोडघाटे हे नागपूर स्थित मराठी कवी, समीक्षक आणि सर्जक साहित्यिक आहेत. वादळ, लढा सुरूच ठेवावा लागेल, अस्वस्थ काळ आणि माणूस हे असेच होत राहिले तर या काव्यसंग्रहाला महाराष्ट्रातील साहित्य संस्थेचे 18 राज्यस्तरीय काव्य पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. दिल्लीच्या बयान या त्रैमासिकात काही कवितांचा हिंदी अनुवाद समाविष्ट आहे. त्यांच्या कविता आकाशवाणी, दूरदर्शन तसेच विविध मासिके, दिवाळी अंक आणि नियतकालिकातून प्रसिद्ध झाल्या आहेत. राज्यस्तरीय व अखिल भारतीय संमेलनांमध्ये त्यांनी कवी म्हणून सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र शासन व विविध साहित्य संस्थांचे सन्मान आणि पुरस्कार त्यांना मिळाले आहेत व त्यांच्या काही कविता हिंदी व इंग्रजीत अनुवादितही देखील झालेल्या आहेत. त्यांच्या आयुष्यावर नावाजलेल्या चॅनलवर लघुपट सुद्धा प्रसारित झाला आहे. सर्जनशीलतेचा आणि सामाजिक भानाचा मिलाफ असलेले त्यांचे लेखन नेहमीच मनावर ठसा उमटवते. त्यांची ही ओळ मला खरंच फार आवडलेली आहे की त्यांच्या मते कविता हाच माझा खरा परिचय आहे. खूप सुंदर ही ओळ आहे सर, मला फार आवडली आणि छान. कविता हाच माझा खरा परिचय आहे, मेरी आवाज ही मेरी पहचान है सारखाच. मस्त. कवितेला सुरुवात करू. परिचय त्यांनी द्यावा. तोच परिचय त्यांनी द्यावा. नमस्कार मित्रांनो. पावसाळ्यात पावसाचे दिवस आणि पावसाळी कवी संमेलन यामध्ये आपण सारेच मित्र सहभागी झालो. मी जे पाहतो, जगतो आणि अनुभवतो ते सारे अनुभव माझे कवितेत असतात. कल्पनेतून रमून एखादी ओढ किंवा एखादी कविता लिहून होईल असं माझे शक्य होत नाही. जे जगतो, जे पाहतो, जे अनुभवतो ते कवितेतून लिहितो आणि म्हणून कविता हीच माझी ओळख आहे. माझ्या नावाच्या पुढे डा, प्रा, ॲडव्होकेट वगैरे नाही आहे, पण कवी हा शब्द आहे आणि कवितेमुळे कवी शब्द लागला, त्यामुळे कविता ही माझी ओळख आहे. पाऊसच नावाची कविता आपल्या या विषयाच्या अनुषंगाने सादर करतो. प्रत्येकाचा पाऊस वेगळा असतो, पावसाचे अनुभव वेगळे असतात. मी जे जगलो आणि पाहिलं आणि जे अनुभवलं ते या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला. बघा कशी वाटते कविता. पावसाळ्यात पाऊस सुरू झाला की पावसात भिजू नकोस रे असं आई कधीच म्हणायची नाही. पावसाळ्यात पाऊस सुरू झाला की पावसात भिजू नकोस रे असं आई कधीच म्हणायची नाही, कारण पावसात भिजतच जावं लागायचं सौदा आणायला. खूप सुंदर. शाळेतून घरी येताना वाटेतच पाऊस लागला तर
एखाद्या झाडाखाली किंवा दुकानाच्या आडोशाला कधीही थांबलो नाही, कारण पाऊस थांबेलच लवकर याची शाश्वती नसायची. कारण पाऊस थांबेलच लवकर याची शाश्वती नसायची आणि घरून कुणीतरी येईल आपल्याला शोधत छत्री घेऊन याची गॅरंटी नसायची. पाऊस सुरू झाला की आम्ही घरभर भांडी अंथरायचो. पाऊस सुरू झाला की आम्ही घरभर भांडे अंथरायचो, कारण बाहेर जितका पाऊस पडायचा त्याचा निम्मा पाऊस आमच्या घरातच असायचा. पावसाळ्यात बापाच्या हाताला काम नसायचं. पावसाळ्यात बापाच्या हाताला काम नसायचं तेव्हा बाप बसायचा उंबऱ्यालगत बिडी फुकत. लहान भावंड दळायची कोपऱ्यात अंगावर मडकी गोधडी घेऊन. माय बसायची विजलेल्या चुलीजवळ. बाहेर खूप पाऊस असायचा, खूप पाऊस असायचा. मायच्या डोळ्यातही पाऊस दिसायचा. पावसाची आम्हाला खूप भीती वाटायची. पावसाची आम्हाला खूप भीती वाटायची, कारण बऱ्याच वेळी तो आम्हाला उपाशी ठेवायचा. कित्येक वर्षे लोटून गेली तरी पावसाची भीती डोक्यातून गेली नाही. कित्येक वर्षे लोटून गेली तरी पावसाची भीती डोक्यातून गेली नाही. आताही पाऊस सुरू झाला की मला आठवतो. आताही पाऊस सुरू झाला की मला आठवतो उंबऱ्याजवळ बसलेला बाप, गोधडीत दडलेली भावंड, चुलीजवळ बसलेली उदास माय, आज बाहेरून सारखं भिजलेलं घर अंगण. मन गहिवरून येते, ऊर भरून येतो आणि बाहेर कोसळणारा पाऊस माझ्या डोळ्यातून वाहू लागतो, माझ्या डोळ्यातून वाहू लागतो. या कवितेला वा नाही म्हणावं असं वाटत आहे. इतकं तिने स्तब्ध केलं या कवितेने आणि इतकं चित्रमय वर्णन तुम्ही केलेलं आहे. अगदी चित्रमय आहे, चित्रमय. डोळ्यासमोर सगळं ती चूल ते सगळं ते उभं राहिलं. 10x10ची खोली होती आणि आई वडील, 2 बहिणी 2 भाऊ असं आमचं ते कुटुंब होतं. आणि इलेक्ट्रिक नव्हती आमच्या घरी, किरायाचंच घर होतं. आणि वरतून ते तुटलेले खापरं होते, अर्धावट तुटलेले खापरं, आधीमध्ये टिनाचं पत्र. तर तेव्हा ते आम्ही कोपरे शोधायचो असं कुठे बसता. घरं सगळ्यांचीच गळायची त्या काळात, कारण कवेलू असायचे, घरं गळायचीच. पण चूल, विजलेली चूल नव्हती राहत. फरक हा आहे की विजलेली चूल नव्हती राहत. एरवी इतके भांडे ते कामी नाही यायचे, पण ते पाणी फार फार भाजी बनायची, भात बनायचं आणि पोळ्या बनायचं. तुळीची डाळ तर आम्ही महिना खातच नव्हतो. हृदयस्पर्शी कविता एकदम छान, खूप सुंदर. त्यातनं आणखी एक म्हणजे उपाशी राहणे. हा पाऊस तुम्हाला उपाशी सुद्धा ठेवू शकतो. म्हणजे एक पावसाचे जे आपल्या अनेक भावना आहेत त्यामध्ये पाऊस उपाशी सुद्धा ठेवू शकतो. हे एक नवीन रूप आहे आणि त्यालाच जोडीला असा कणा ती कविता आठवते की ते सगळं जे वाहून जातं पावसामध्ये त्याच्याशीच रिलेट करता येईल. तर पुढे वळूया डॉक्टर सुनंदा बोरकर जुल्मे मॅडमकडे. डॉक्टर सुनंदा बोरकर जुल्मे या नागपूर येथील ज्येष्ठ मराठी कवयित्री, समीक्षक आणि संवेदनशील साहित्यिक आहेत. त्यांनी स्त्रीवाद, संत साहित्य, ऐतिहासिक व्यक्तिरेखा आणि सामाजिक भान यावर आधारित 9 पुस्तके प्रकाशित केली आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महाधम्मदानी सम्राट हर्षवर्धन, विद्रोही संत तुकाराम, उपेक्षितांचा आद्य कवी, संत चोखामेळा यासारख्या त्यांच्या ग्रंथांना वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. मातीचा देह या कविता संग्रहाला विविध 7 साहित्य पुरस्कार लाभले असून साहित्याचा सौंदर्यबोध या समीक्षा ग्रंथाला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या कविता, लेख आणि समीक्षा वृत्तपत्रांमधून सातत्याने प्रसिद्ध होत असतात. त्या एक प्रतिभावान आणि सजग साहित्य सेविका आहेत. डॉक्टर सुनंदा बोरकर जुल्मे. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम मी जनाई एंटरटेनमेंटचे प्रमुख विलास चाफले तसेच या सुंदर कार्यक्रमाचे आयोजक आणि संयोजक डॉक्टर अशोक काळे सर यांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मला ह्या सुंदर निसर्गरम्य वातावरणात जो कार्यक्रम होत आहे त्यामध्ये सामील करून घेतले. तसेच मी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन करणारी संयोगिता हिला सुद्धा हिचे खूप खूप अभिनंदन करते, कौतुक करते.
आणि माझी कविता सादर करते. माझी कविता तशी ताजीच म्हणावी अशी आहे, कारण ह्याच मोसमामध्ये मागच्या 15 दिवसापूर्वी भरपूर पाऊस झाला आणि त्याच काळामध्ये मला ही कविता पहाटे पहाटे सुचलेली आहे. आणि एक हाती असं मी लिखाण केलं. बाहेर पाऊस कोसळत होता आणि माझ्या मनामध्येही शब्दांचा तो कोसळ होता, तो मी या कवितेतून व्यक्त केला आहे. मी त्या पाऊसधारामध्ये भिजली, मी आनंद घेतला, तसाच आनंद तुम्हालाही ह्या कवितेने मिळेल अशी आशा ठेवते आणि कविता सादर करते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाऊसधारा. सांज सावळ्या अधीर बावऱ्या, सांज सावळ्या अधीर भावऱ्या, घन घन माला नभी दाटल्या, सांज सावळ्या अधीर बावऱ्या, घन घन माला नभी दाटल्या, चपल चंचल अनिल गणासह, चपल चंचल अनिल गणासह, पाऊस धारा होत बरसल्या, तृषार्त धरेचे रूप पालटे, तरुवेली हे भिजले झुकले, तृषार्त धरेचे रूप पालटे, तरुवेली हे भिजले झुकले, पानांमधुनी थेंबट पोरे, घुंगुर माळा जणू घरंगळे, पानामधुनी थेंबट पोरे, घुंगुर माळा जणू घरंगळे, कुठे पाण्याचे तळे साचले, बिंब नभाचे त्यात उमटले, कुठे पाण्याचे तळे साचले, बिंब नभाचे त्यात उमटले, परिवाराची झुळूक येता, परिवाराची झुळूक येता, लाटांवर ते झुलले हलले, परिवाराची झुळूक येता, लाटांवर ते झुलले हलले, सजल श्यामल दिशा हासती, सजल श्यामल दिशा हासती, नद्या खळाळत धुंद वाहती, दिनकर येता माथ्यावरती, सोन झळाळी अवती भवती, दिनकर येता माथ्यावरती, सोन झळाळी अवती भवती. शेवटचं कडवं बघा. वत्सल येई गंधधरेचा, वत्सल येई गंधधरेचा, सृजन कळांनी पुलकित काया, सृजन कळांनी पुलकित काया, अवघ्या जीवांवर आहे धरुनी, अवघ्या जीवांवर आहे धरुनी, ही भूहिरव्या पदराची माया, अवघ्या जीवांवर आहे धरुनी, ही भूहिरव्या पदराची माया, हिरव्या पदराची माया. छान, सुंदर. खरंच छोटीशी झुळूक आली बरं का वाऱ्याची तुमच्या कवितेच्या मध्ये. तिसऱ्या चौथ्या वर्गामध्ये असताना मराठीच्या बाई होत्या, त्या असंच गाऊन कविता सादर करायच्या. मला त्या तुमची कविता ऐकून त्यांची आठवण झाली. वर्ग भरलाय आणि बाई आपल्याला कविता शिकवत, मॅडम वगैरे नाही म्हणायचं ना, बाईच. हजरबाई, हजरबाई, आणि असं शिकवताना त्या कविता कशा आपल्या मनात रुंजी घालायच्या आणि घरी आपण गुणगुणत जायचो. तर अर्ध्याहून जास्त कविता असंच आणि थोडी अशी चाल वगैरे लावली की आपल्याला पटकन पाठ होते. नाही, पाठांतराचं होतं ना तेव्हा, पाठांतराला महत्व होतं. माझ्या घरी काय कोणी साहित्यिक नाहीये, मी कवी कसं झालो यातलं मूळ याच आहे की आमच्या बाई गाऊन गाऊन ज्या सादर करायच्या कविता
या डोक्यात साचायचे ना, मी ते गुणगुणत राहायचो. म्हणून कदाचित मला ओळी सुटल्या असं कवितेच्या. छान, मस्त. नाही पण तुमच्यामध्ये ते बीज होतं म्हणूनच नाही का, किती सुंदर अर्थात, पण कविता त्याला आहे ते आणि त्या- खतपाणी मिळालं बाईंकडून. मिळालं. ठीक आहे, आता गप्पा पुढे रंगवूया. सगळ्यांचा परिचय तर तशी कुणाला देण्याची गरज नाही. आता सगळ्यांचा परिचय सगळ्यांना झालेला आहे. एकानंतर एक आपण आता पुन्हा कवितेचा जी माळ आहे ती गुंफत जाऊया. आणि सांगायचं झालं यांच्या कवितेबद्दल तर बालकवींनी जी कविता लिहिली होती त्यामध्ये आनंदी आनंदकडे जी निसर्गरम्य होती आणि पूर्ण निसर्ग होता, तसं यांची तरुण कवी असं म्हणता येईल की यांनी मोठ्यांसाठी लिहिली आहे, कारण ती लहानांना उमगणार नाही पण मोठ्यांना नक्की उमगेल. तर ठीक आहे, श्रावण मासी, नक्कीच नक्कीच. तर पुढे वळूया आणि आपण एकानंतर एक आता सगळ्यांच्या कवितावर गप्पा आणि कविता असा पुढे कार्यक्रम सुरू ठेवूया. तर पुन्हा आय थिंक पुन्हा एकदा आपण आपले ज्येष्ठ कवी माननीय श्री बबन सराडकर सरांकडे, ज्यांच्यासाठी ज्यांच्या कविता म्हणजे ऐकण्यासाठी मी आणि चातुर असते. पावसाची वेगवेगळी रूप असतात. विशेषतः मी शेतकरी म्हणून शेतकऱ्याच्या जगण्यात पावसाची जी वेगवेगळी रूपं असतात ती तो कशी अनुभवतो. एक पाऊस असा असतो की धुवाधार पाऊस येतो आणि त्या धुवाधार पावसामुळे त्याचं जगणं उद्ध्वस्त होतं. दुसरा पाऊस असा असतो की तो येतच नाही आणि न आल्यामुळे तो उद्ध्वस्त होतो. तर माझं एक छोटंसं मुक्तक आहे 4 ओळीत धुवाधार पावसाला. हा कसा बेलगाम आला पावसाळा. हा कसा बेलगाम आला पावसाळा अन सुगी झोडपून गेला पावसाळा. सुंदर. सुगी म्हणजे हाती आलं. हा कसा बेलगाम आला पावसाळा अन सुगी झोडपून गेला पावसाळा. रे अशा जन्म जन्म व्याकुळ पापण्यांचे स्वप्न सारे पिळून गेला पावसाळा. छान, खूप सुंदर. बेलगाम आला. छान. आणि आता दुसरं रूप पावसाचं. पाऊस तू रुसतो फुगतो. तू रुसतो फुगतो तेव्हा. तू रुसतो फुगतो तेव्हा डोळ्यातून मन हंबरते. डोळ्यातून मन हंबरते. तू रुसतो फुगतो तेव्हा डोळ्यातून मन हंबरते. तू खूप बरसतो तेव्हा काळजात कविता झरते. तू रुसतो फुगतो तेव्हा डोळ्यातून मन हंबरते. तू खूप बरसतो तेव्हा काळजात कविता झरते. पावसा तुझ्या प्रीतीने मातीत बीज अंकुरते. पावसा तुझ्या प्रीतीने मातीत बीज अंकुरते आणि तुझ्याच मधुस्पर्शाने सागरास सरिता मिळते. पावसा तुझ्या प्रीतीने मातीत बीज अंकुरते आणि तुझ्याच मधुस्पर्शाने सागरास सरिता मिळते. वाटते एकदा वेड्या तू असे बरसावे. वाटते एकदा वेड्या तू असे बरसावे. द्वेषाने जळते जग हे करुणेने भरून वाहावे. करुणेने भरून वा, खूपच सुंदर. इतका पावसावर हक्क सराडकर सरच ठेवू शकतात. हक्काने त्याला काहीतरी अगदी म्हणणे. सुषमाजींनी पाऊस वर जाताना कसा विनय आहे त्याच्यामध्ये दाखवला. दादांनी करुणा हा मुद्दा त्यात. हे म्हणजे काय आहे की मानवी मूल्य आहेत, मानवी जीवनाची ही मूल्य आहे. विनय असणं, करुणा असणं आपल्या मनामध्ये, ही मानवी मूल्य. ही मानवी मूल्य पावसाच्या माध्यमातून एवढे सुंदर यांनी प्रगट केलेले आहेत दोघांनी.
मला वाटतं खूप छान आहे. मी 4 ओळी लिहिलेल्या ऐकू का बिलकुल बिलकुल. सगळ्यात महत्वाचं, मी कवी असं म्हणून घेऊ शकत नाही स्वतःला, मी थोडंफार लिहिते. आणि ही सुरुवात आहे कविता असं मी म्हणूया. जिथे लिहून ठेवली आहे ते पानच मला सापडलं नाही, तर जितकी मला आठवली तेवढी मी लिहिलेली आहे. ठीक आहे. कवयित्री होणार तू उद्यापासून. पाऊस. पाऊस एक आतला एक बाहेरचा. क्या बात. पाऊस एक आतला एक बाहेरचा, एक दिसणारा एक न दिसणारा. हा, क्या बात. पाऊस एक आतला एक बाहेरचा, एक दिसणारा एक न दिसणारा, एक डोळ्यांनी दिसणारा एक डोळ्यात साठणारा, वा, क्या बात. एक हातात घेता येणारा एक हातांनी पुसता येणारा. वा. पाऊस प्रत्येकाच्या आयुष्यात एक आतला एक बाहेर. वा वा, सुंदर सुंदर सुंदर. एक चांगली कवयित्री होण्याचे सगळे गुण आहेत तुझ्याजवळ. थँक्यू. खूप छान बोलतो. पूर्ण कविता आहे. पूर्ण म्हणजे आहे, अल्पाक्षरी. पण आता ते पान मला सापडलं नाही. नाही, पण ही कविता पूर्ण कविता. हा, ही एक स्वतःमध्ये बरोबर आहे. स्वतःमध्ये संपूर्ण कविता आहे. पूर्ण झालाय त्याच्यामध्ये. असे संदर्भ घेतले कविता. हा, खरं आहे. त्याकडून काय वाटायची. बरोबर आहे. खूप छान. वा, Thank you. सुंदर. चला. त्याला माझी पुढची कविता ऐकवते. श्रावण. श्रावण खूप लोकांना आवडत नाही, त्याची कारण वेगळी वेगळी असतात. माहित असतील ना सगळ्यांना, श्रावणामध्ये हे चालत नाही ते चालत नाही वगैरे असे पण लोक असतात. पण श्रावण खरंच खूप सुंदर असतं. तर म्हणून रूप श्रावणा तुझे मनोरम अशी ही कविता आहे. सर येऊनी जाते झरझरुनी क्षणकाळ. श्रावणात ऊन पावसाचा खेळ सुरू असतो. सर येऊनी जाते झरझरुनी क्षणकाळ, की ऊन परतते, की ऊन परतते हसून पुन्हा लढीवाळ. हा खेळ चालतो पाठ शिवणीचा न्यारा. हा खेळ चालतो पाठ शिवणीचा न्यारा, पात्यांवर चमके जलबिंदूंचा पारा. मस्तीत डोलते, मस्तीत डोलते गच्च रान ओलेते, मस्तीत डोलते गच्च रान ओलेते, हुरहुरती थरथर कळ्या फुलांवर झुलते. हिरव्याचे दिसती, हिरव्याचे दिसती विभ्रम ठाई ठाई, हिरव्याचे दिसती विभ्रम ठाई ठाई, ती धुंद पसरुनी तना मनावर राही. ती अवस दिव्यांची, ती अवस दिव्यांची उधळी माणिक मोती, ती अवस दिव्यांची उधळी माणिक मोती, कुणी लख उजळीता गाभाऱ्यांतरी ज्योती. घराघरातुनी लगबग लगबग चाले, घराघरातुनी लगबग लगबग चाले, श्रावणी सणांचे झुलू लागती दोले. दोले म्हणजे झुले. आंदोलन हा शब्द त्याच्यावरून आलेला आहे. दोले म्हणजे पाळणे, झुले. श्रावणी सणांचे झुलू लागती दोले, कधी इंद्रधनूचे रंग भरण आकाशी, कधी इंद्रधनूचे रंग भरण आकाशी, डुलत्या मेघांचा दंगा क्षितिजापाशी. सुस्नात सुस्नात शुभंकर सुरम्य जादू सारी, सुस्नात शुभंकर सुरम्य जादू सारी, रे रूप श्रावणा, रे रूप श्रावणा तुझे मनोरम भारी, रे रूप श्रावणा तुझे मनोरम भारी. सुंदर श्रावणाचं मनोहारी रूप खूप सुंदर दाखवलंय. आणि दिव्यांची अवस्था येते ना श्रावणामध्ये. हो ना. त्याच्यामुळे ते म्हणजे कधी ऊन कधी पाऊस, कधी ऊन कधी पाऊस. ती पाऱ्याची आपण सुरू उपमा असतो. पण खूप पाऱ्याची सुंदर, उपमा. पाऱ्याची अधिक चांगला उपमा वाटतं खूप सुंदर आपल्याला. वाटली. कधी कधी डोळ्यापुढे पाऊस पडत असतो, इथे नसतो. हो खरंय. इथे असतो, हो हो, पाऊस पडत अगदी असतो. अगदी. असंही चित्र आपण पाहिलं. हो. पाहिलंय इंद्रधनुष्यामध्येच येतो. आणि श्रावणामध्ये इंद्रवज्र पण दिसतं. ते पण इंद्रवज्र म्हणजे पूर्ण या टोकापासून त्या टोकापर्यंत जे इंद्रधनुष्य, त्याला इंद्रवज्र. आणि ते फार पूर्ण असलेलं हो, इंद्रवज्र. ते इंद्रवज्र. वज्र. हा, तर ते दुर्मिळ असतं आणि ते बघायला म्हणजे मी बघितलंय एकदा प्रवासामध्ये. हे चित्र सहसा दिसतच दिसत नाही पण एकदा आम्ही कारनी चाललो होतो पावसाळ्यामध्ये नागपूरला, आणि समोर असं ते पूर्ण या जमिनीच्या या टोकापासून पूर्ण असं ते शेवटपर्यंत ते इंद्रवज्र बघितलं. सुषमाची श्रावणावरची कविता वाचून मला पण माझी आठवली कविता. तिचं नाव आहे श्रावण वेडी राधा. वा, त्या कवितेमध्ये सुद्धा इंद्रधनुष्य आहे, श्रावणातला रिमझिमचा पाऊस आहे, आता येतोच आहे श्रावण. आणि श्रावण येतोच आहे म्हणून या श्रावणासाठी ही कविता. शीर्षक आहे श्रावण वेडी राधा. वा. वाटेवरती रिमझिम श्रावण काळीज पेरून गेला, झुले बांधुनी स्नेह फुलांचे मधुर प्रेम रस प्याला.
वाटेवरती रिमझिम श्रावण काळीज पेरून गेला, झुले बांधुनी स्नेह फुलांचे मधुर प्रेम रस प्याला, कांचन बिंदू टपटपताना वेल उन्हाची नटली, कांचन बिंदू टपटपताना वेल उन्हाची नटली, निळ्या सावळ्या गोकर्णीची कडीच अलगद मिटली, निळ्या सावळ्या गोकर्णीची कडीच अलगद मिटली, तन मन हिरवे वाटा हिरव्या श्वास कधीचा हिरवा, तन मन हिरवे वाटा हिरव्या श्वास कधीचा हिरवा, भिजवून गेला अंगण सारे सरसर श्रावण शिरवा, भिजवून गेला अंगण सारे सरसर श्रावण शिरवा, इंद्रधनुच्या मिठीत माझा गहिवरलेला श्वास, बंद सुखाचे उरी वितळले सत्य म्हणू की भास, इंद्रधनुच्या मिठीत माझा गहिवरलेला श्वास, बंद सुखाचे उरी वितळले सत्य म्हणू की भास, चांदन वेळी प्राजक्ताला गंध फुलाची बाधा, चांदन वेळी प्राजक्ताला गंध फुलाची बाधा, भिजल्या पदरी फुले वेचते श्रावण वेळी राधा, भिजल्या पदरी फुले वेचते श्रावण वेळी राधा. ती श्रावण वेळी राधा तूच आहेस. फुलांचा वेळ अतिशय येईल, अतिशय वेळ फुलांचं. शब्द फुलांचं वेळ आहे. हो, या मोसम मध्ये विविध रंगाची फुलं, हो, म्हणजे न उगवणारी फुलं या अगदी, अगदी. बरोबर. वसंत आणि श्रावण. छोटीशी कविता आहे. पाऊस आपल्याला वेगवेगळा दिसतो, कधी मुसळधार असतो, कधी रानातला पाऊस वेगळा असतो, कधी रिमझिम असतो. तर या कवितेचं शीर्षक आहे थेंब थेंब पाऊस. थेंब थेंब पावसाने न्हावून निघणारी हिरवी कंच झाडं, थेंब थेंब पावसाने न्हावून निघणारी हिरवी कंच झाडं, अंधारून आलेले कृष्णरंगी आभाळ, अंधारून आलेले कृष्णरंगी आभाळ, खिडकीतून न्याहाळताना, खिडकीतून न्याहाळताना मनाच्या तळगर्भात अंकुरतात हळूहळू, मनाच्या तळगर्भात अंकुरतात हळूहळू, आणि मग कागदावर अवतरतात थेंब 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 थेंब. सुंदर. शेवट तर खूपच सुंदर आहे. छोटीशी कविता आहे पण मोठा आशय त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. पाऊस हा आता आपण बोलत आहोत त्याच्यातून लक्षात येत आहे आणि आपण अनुभवतोही दोन्ही प्रकारचा असतो. एक तर तो प्रलय आणणाराही असतो, एक तर तो आबादानी करणाराही असतो. तर मी तो दोन्ही प्रकारचा पाऊस इथे, आणि त्या पाऊस जो आहे तो कसा असावा याविषयी मी या कवितेत मांडलेलं आहे. मी कविता वाचून दाखवते किंवा सादर करते. कवितेचं शीर्षक आहे यावे पावसाने. शहाणे जरासे व्हावे पावसाने, शहाणे जरासे व्हावे पावसाने, आबादानी व्हावी ऐसे बरसावे पावसाने. शहाणे जरासे व्हावे पावसाने, आबादानी व्हावी ऐसी बरसावे पावसाने. सरी सरित अंगणी, सरी सरित अंगणी नाचावे पावसाने, महापुराचा प्रलय आणू नये पावसाने. सरी सरित अंगणी नाचावे पावसाने, महापुराचा प्रलय आणू नये पावसाने. दाह संपावा धरेचा, दाह संपावा धरेचा बीज रुजावे मातीत, दाह संपावा धरेचा बीज रुजावे मातीत, बळी राजाच्या हाकेला ओ द्यावी पावसाने. झाडे भिजतील पाणी, झाडे भिजतील पाणी, मोर नाचतील वनी, झुळू झुळू झरे गाणी ऐकावी पावसाने. झुळू झुळू झरे गाणी ऐकावी पावसाने. सृष्टी सजवित पान फुलं नटवित, तळ माती भिजवित, सृष्टी सजवित पान फुलं नटवित, तळ माती भिजवित, झिर पावे पावसाने. प्रेमी जीव हरखावे, प्रेमी जीव हरखावे, धुंद फुंद बहकावे, प्रेमी जीव हरखावे, धुंद फुंद बहकावे, रात झुल्याचे हिंदोळ,
प्रेमी जीव हरकावे धुंद फुंद बहकावे रात झुल्याचे हिंदोळ रेखावे पावसाने. वा. बघा ह्या कडव्यामधलं सौंदर्य बघा. प्रेमी जीव हरकावे धुंद फुंद बहकावे रात झुल्याचे हिंदोळ रेखावे पावसाने. खरंच छान. शहाणा पाऊस असे यावे पावसाने आबादानी झाल्यावर परतावे पावसाने. वा. आबादानी झाल्यावर सुंदर. आबादानी शब्द नादो महाराजांनी वापरला आहे. मस्त वापरला. मला वाटलं तुम्ही पावसाची आई झालात आणि कसं शहाणं व्हायचं मुलांनी तो सगळा उपदेश केलेला आहे. बाळा असं असं करशील तर तू अगदी शहाणा मुलगा होशील. पावसाला कान असते तर. हो खरंच. असते. पण हे मातृहृदय बोललं हा, बरोबर. शेवटी. शेवटी या एक कवीची भावना आहे. कवीची भावना आहे. काही आणि अपेक्षा व्यक्त तर करतोच. कवी हा विचार दिवसापासून करतो की करतो. सर्वांचं चांगलं व्हावं. म्हणजे कवी समष्टीच्या सर्वांग सुंदर गोष्टींचा विचार करतो. हो. पावसाचं एक पुन्हा दुसरं एक रूप जे मी पाहिलं, त्याला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला. स्वप्न चुरगाळत असतो पाऊस, शीर्षक आहे कवितेचं. की स्वप्न चुरगाळत असतो पाऊस. हल्ली कुठे मुरत कुठे जिरत असतो पाऊस. हल्ली कुठं मुरत कुठं जिरत असतो पाऊस. बिल्डिंगांचे चाटून पाय झोपड्यात शिरत असतो. हल्ली कुठे मुरत कुठे जिरत असतो पाऊस. बिल्डिंगांचे चाटून पाय झोपड्यात शिरत असतो पाऊस. कसला आला त्याला उमाडा पहाट पासून बरसतो आहे. वा. कसला आला त्याला उमाडा पहाट पासून बरसतो आहे. माझ्या कामाला खाडा पडला छान. माझ्या कामाला खाडा पडला मजुरी चोरत असतो पाऊस. सुंदर. छान. गरम भजेकर मोसम आहे घेतो थोडी रम मोसम आहे. गरम भजेकर मोसम आहे घेतो थोडी रम मोसम आहे. अशी दावत कुठे घडवितो कुठे चूल विझवीत असतो पाऊस. वा. छान. खूप सुंदर. अशी दावत कुठे घडवितो कुठे चूल विझवीत असतो पाऊस. तुझे अवेळी येणे जाणे जीव टांगणीला दुःखाच्या. तुझे अवेळी येणे जाणे जीव टांगणीला दुःखाच्या. कुठे फुलवितो नंदनवन कुठे माडीन बुजवीत असतो पाऊस. 10 वर्षापूर्वी माडीन नावाचं अख्खं गाव कसं. कुठे फुलवितो नंदनवन कुठे माडीन बुजवीत असतो पाऊस. वाढते मलाही चिंब भिजावे. शेवटी मी माणूस आहे, माझ्याही काही भावना पावसाबद्दल. वाटते मलाही चिंब भिजावे पावसात भिजून पाऊस व्हावे. वाटते मलाही चिंब भिजावे पावसात भिजून पाऊस व्हावे. उपाशी पोट भित्रे असते उपाशी पोट भित्रे असते. स्वप्न चुरगाळत असतो पाऊस. स्वप्न चुरगाळत असतो पाऊस. सुंदर. खूपच छान. शब्दांची निवड फार म्हणजे चांगली आहे तुमची. खूपच सुंदर. तर फार सुंदर अशी आपली पावसांची मैफिल रंगलेली होती. गप्पा झाल्या, कविता झाल्या आणि अनेक मान्यवरांचे त्यावर विवेचनही झाले. तर या कार्यक्रमाची ज्यांनी संकल्पना ठेवली होती, मांडली होती आणि जे संयोजक आहेत या कार्यक्रमाचे, त्यांच्याकडून आपण या कार्यक्रमाचा समारोपी आढावा घेऊ. तर काळे सर. हा, नमस्कार मित्रांनो. खरं तर या आगळ्या वेळ्या कार्यक्रमाची संकल्पना माझीच होती, यात काही शंका नाही. आणि सहज मी मिलाद चापलेंकडे ती मांडली. आणि प्रथम आमचं असं ठरलं होतं की हे कवी संमेलन आपण स्टुडिओमध्येच घ्यायचं. पण विलासचा स्वतः आग्रह होता की नाही, आपण आउटडोअरला हे करू, बाहेर जाऊन करू, कारण ते अधिक सहज होईल आणि नैसर्गिक वाटेल. मी म्हटलं ठीक आहे. आणि मग कवींची निवड करणं प्रामाणिकपणे त्याने माझ्याकडे सोपवलं. सर तुम्ही म्हणाल त्यांना बोलू.
आणि आपली संख्या लिमिट ठेवायची होती. म्हणजे कोणाकोणाला निवडायचं. पुन्हा आम्ही एक तत्त्व पाळलं की जेवढे कवी असतील तेवढ्याच कवयित्री असाव्यात. आज जे आपण उपस्थित झालात यांना आम्ही निवडलं. तर ज्यांना ज्यांना मी फोन केले, इवन सराडकरांपासून, पहिल्याच याच्यात त्यांनी हो म्हटलं. हे खरं म्हणजे तुम्हा लोकांचे आम्हासाठी हे योगदान आहे, फार महत्त्वाचं आहे. कोणी नाही म्हटलं नाही किंवा फारसे आडेवेडे घेतले नाही. लगेच त्यांनी सांगितलं आणि मग आम्हाला यादी करायला सोपं झालं. आणि मग सगळं जे आहे इथलं हे जागा आणि हे परिसर वगैरे सगळं निवडण्याची जबाबदारी जी आहे ती सगळी विलासनी पार पडली. म्हणजे माझी जी संकल्पना होतं त्याला कार्यान्वित करण्याचं पूर्ण काम त्यांनी केलेलं आहे. इव्हन हे पोस्टर वगैरे रील्स वगैरे आपण जे तयार केलं ते सगळं त्याचं काम आहे. त्याच्यामध्ये माझं काही योगदान नाही. माझं एकच होतं की माझी संकल्पना आणि तुम्हा सगळ्या लोकांशी कॉन्टॅक्ट करून त्याचं संयोजन करणं, कोऑर्डिनेशन करणं एवढं काम होतं, ते मी पार पाडलं. आणि मला वाटतं याचं चांगलं फलित आज आपल्या समोर आलेलं आहे. अगदी नैसर्गिक वातावरणामध्ये आपण हे कवी संमेलन घेतलेलं आहे आणि पावसाच्या कवितेची वेगवेगळी रूपं आपल्यासमोर आलेली आहेत. आणि माझं असं नेहमी मत आहे की आपण आयुष्यभर शिकतच असतो. आजच्या कवी संमेलनामधले जे कवीने कविता त्यातून मी सुद्धा काही शिकलो, तुम्ही सुद्धा काही शिकलं असाल. आणि वेगवेगळ्या डायमेन्शनच्या वेगवेगळ्या अँगलच्या कविता आपल्यासमोर आल्या. तेव्हा पहिले तर सगळ्या तुमचे या पहिले आभार मानतो ज्या कवींनी भाग घेतला. दुसरं सुंदर संचालन करणाऱ्या संयोगितांचं सुद्धा आभार. आणि मेन म्हणजे विलास आणि त्याची संपूर्ण टीम. म्हणजे हा कार्यक्रम जरी आपल्याला 2 तासाचा वाटत असला तरी याची तयारी 10-15 दिवसापासून सुरू आहे सुषमाची. म्हणजे वेगवेगळे कॅमेरे कोणते असतील, काय असतील, कसं असेल, हे सगळं त्यांनी केलेलं आहे. आणि मग ट्रान्सपोर्टची व्यवस्था काय असेल, ते कसे येतील, आपण हे सगळं त्यांनी केलं. हे प्रचंड मेहनत त्याच्या मागे आहे. आणि मी नेहमी त्याच्या स्टुडिओमध्ये जातो. प्रत्येक त्याचा एम्प्लॉई जो आहे, प्रत्येक त्याचा जो सहकारी आहे, अगदी प्रामाणिकपणे हे सगळे कामं करत होतं. तेव्हा त्यांचेही खूप खूप आभार. आणि आपण सगळे या ठिकाणी आलोत, आनंद घेतला, त्यासाठी सगळ्या कवींचे पुन्हा एकदा आभार. आणि सगळ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.